आपले विद्यार्थी जेई नीटची तयारी करतात त्यांच्यासाठी पण आपण खूप सारे चांगल्या गोष्टी इथं मांडलेल्या आहेत. तुम्हाला नोट्स जर हवे असतील तर सर्व नोट्स पण याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. अनइव्हनली कुठलीही पुस्तकं विकत घेऊन आपला जास्त खर्च करण्यापेक्षा पर्टिक्युलरली जे आपल्याला हवं आहे त्याच तुम्हाला गोष्टी इथे मिळून जातील की कशावर आपण एक्झॅक्टली फोकस करायचं आहे. काय असतं कधी कधी की विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे, आपण अनइव्हनली काय करतो, वेगवेगळे पुस्तकं गेला जातो आणि सगळं बर्डन करून आपल्यावरती घेतो. पण जेवढं गरजेच्या गोष्टी आहेत तेच तुम्हाला इथं फक्त फोकस केलेला जाणार की जेणेकरून तुम्ही जेईची तयारी असेल किंवा तुमची इंजिनिअरिंगची तयारी असेल किंवा कुठल्या एंट्रन्सची तयारी असेल ती तुम्ही इथं चांगली करू शकता. आणि त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन बँक असेल, चॅप्टर वाईज ॲनालिसिस असेल, ते पण तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळून जाणार आहेत. मी तुम्हाला सांगितलं की नोट्स मिळतील, क्वेश्चन बँक मिळतील, चॅप्टर वाईज टेस्ट पण होईल, मॉक टेस्ट असतील, शेड्यूल टेस्ट असतील, सॉल्ट टेस्ट पण मिळतील, IMP क्वेश्चन बँक प्रत्येक ह्याचं ॲनालिसिस पण तुम्हाला इथं येऊन जाईल. अदर तुम्ही जर नीटची पण तयारी करत असाल तर त्यासाठी पण सेम आहे की आपल्याला नीटसाठी बायोलॉजी स्पेशल विषय असतो की ज्याच्यामध्ये आपण नोट ज्या आपल्याला हवं आहेत, पर्टिक्युलरली ज्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात त्या फक्त आपण फोकस करायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला इझी फॉर्मॅटमध्ये खूप साऱ्या गोष्टी करता याव्यात की जेणेकरून बर्डन न येता आपल्याला काय करता येईल, कुठल्या गोष्टी फोकस केल्या हव्या पाहिजेत की कुठल्या गोष्टी प्रत्येक वर्षी विचारल्या जातात ह्याचं मग तुम्ही ॲनालिसिस इथं करू शकता. आपले विद्यार्थी जेई नीटची तयारी करतात त्यांच्यासाठी पण आपण खूप सारे चांगल्या गोष्टी इथं मांडलेल्या आहेत. तुम्हाला नोट्स जर हवे असतील तर सर्व नोट्स पण याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. अनइव्हनली कुठलीही पुस्तकं विकत घेऊन आपला जास्त खर्च करण्यापेक्षा पर्टिक्युलरली जे आपल्याला हवं आहे त्याच तुम्हाला गोष्टी इथे मिळून जातील की कशावर आपण एक्झॅक्टली फोकस करायचं आहे. काय असतं कधी कधी की विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे, आपण अनइव्हनली काय करतो, वेगवेगळे पुस्तकं गेला जातो आणि सगळं बर्डन करून आपल्यावरती घेतो. पण जेवढं गरजेच्या गोष्टी आहेत तेच तुम्हाला